सकाळी 12 वाजता 12वीचा रिझल्ट लागलाय आणि आता मला इतके मेसेज आले ना, माझ्या व्हॉट्सअप नंबर मी दिला होता की सर मार्क कमी पडलेत, गॅप घेऊ का, री एक्झाम देऊ का, री इव्हॅल्युएशन करू का, घरचे ओरडायला लागलेत, खूप टेन्शन आले. हे सगळं जरी खरं असलं ना, तर ते एका साईडला ठेवा. आता काय बदलणार आहे का? मार्क पडले सगळं मान्य करायचे आहेत. प्लस घरचे बोलतायत, बोलू देत. घरचे बोलणार, एखाद दिवस मारतील, उद्यापासून पुन्हा तिथंच आहे, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही केलेल्या चुका त्या मान्य करा. पुढे खूप स्कोप आहे ना, की तुम्ही अजून सीईटीची एक्झाम आहे, तिथं अजून 10-15 दिवस राहिले, तिथं चांगलं करा. मग काही जणांना असं वाटतं की इथं पडले नाही तर तिथं काय होणार आहे. असं नाही आहे बाळांनो, बरेच विद्यार्थी तिथं चमकतात, चांगलं कॉलेज मिळणार आहे. पुढे मार्क किती, काही जणांना वाटते 60 नाही आहेत, काही जण म्हणतात मला 75 नाही आहेत, काही म्हणतात सर 85 प्लस गेले नाही आहेत. मग हे सगळं सोडून द्या. आता ह्याच्या विचार करण्यात काय अर्थ आहे? ते सगळं गेलं खड्ड्यात. ते तुमचे पाहुणे, गल्लीतले भाऊबंद, गल्लीतले मित्र, ही मापाडी संघटना ही तुमचं माप काढताय. ह्याचंही बऱ्याच जणांना वाईट वाटतंय की प्रत्येक वेळेला तर टोमणे जास्त बसतात. अहो, ती आयुष्यभर तुमची माप काढणार आहेत. तुम्ही चांगलं जरी झाला तरी त्यांना काय फरक नाही पडत. ती 10वी नापास असतील आणि तुम्हाला कलेक्टर कसं व्हायचं ह्याचा गायडन्स करत असतील. हे अशीच लोक आहेत आणि झाला ना कलेक्टर म्हणणार, हे काय, हे होणार होतं, ह्याला काय सगळं मिळालेलं आयतं होतं, फुकट झालाय कलेक्टर, अशी म्हणतात. त्यामुळे त्यांचा विचार करू नका. चुका झाल्या असतील सोडून देऊ. पुढच्या 15 दिवसावर फोकस करा. कॉलेज एकदा चांगलं मिळेल तिथं जाऊया. तिथं प्लेसमेंटचे परत होतात. तुम्ही म्हणा थोडे मार्क्स कमी होते, असे 4 वर्ष काढा पुढचे फार्मसी इंजिनिअरिंगला, की तुमच्याकडे टेक्निकल स्किल स्ट्रॉंग येतील. आयआयटी मध्ये पण प्लेसमेंट होत नाही मागचे 2-3 वर्ष पाहिलाय. पण बाकीच्या विद्यार्थ्यांना 50-55 वाली पण चमकतात का? त्यांनी त्या 4 वर्षात खूप चांगलं केलेलं असतं.